काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा काल विधानसभेत उपस्थित केलाय। अजित पवारांच्या अपघाताला 1.5 महिना होऊन गेलाय, मात्र त्यानंतरही त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती हे अद्याप कोणत्याही यंत्रणेने पुढे येऊन सांगितलेलं नाहीये आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर या राज्यात कोणीच सुरक्षित नसल्याचं अमित देशमुखांनी म्हटलंय। तर या अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांचा विमान अपघात नेमक्या कोणत्या त्रुटींमुळे झाला याचा संदर्भ आलेला नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलाय। तर विमानतळ चालवण्यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान, कौशल्य आणि दीर्घ अनुभव असलेल्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे महाराष्ट्रातील सर्व विमानतळे सुपूर्द करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।